पाहूयात पुढची बातमी। वाखरी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय, त्यामुळे पालखी सोहळ्याचा मार्ग खडतर होणार आहे। वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। ज्या मार्गावर सर्व मोठे पालखी सोहळे एकत्र येऊन 12 ते 15 लाख भाविकांचा जनसमुदाय पंढरपूरकडे जातो, त्याच मार्गावर काम रखडलेलं आहे, त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे। यामुळे पालखीसोबत येणाऱ्या भाविकांना पंढरपूरपर्यंत पोहोचताना अनेक अडथळ्यांना पार करत आणि त्रासाला सामोरं जाऊन हा 5 किलोमीटरचा मार्ग पूर्ण करावा लागणार आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात यांनी। पूर्ण आषाढी वारीची तयारी जोरदार करण्यात आलेली आहे, मात्र जो पालखी मार्ग आहे वाखरी ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक आणि तिथून पुढे सरगम चौक, हा रस्ता मात्र पूर्ण झालेला नाही आहे। आणि ऐन वारीच्या दिवशी म्हणजे दशमीला ज्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात आणि त्याच्याबरोबर लाखो भाविक त्याच्यामध्ये असतात, त्या दिवशी किंवा वारीच्या पूर्ण कालावधीमध्ये या रस्त्यामुळे या वारीला कुठंतरी गालबोट लागू शकेल अशी शक्यता आहे। आपण आत्ता कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या चौकात आहे आणि तुम्हाला पाहू शकता की हा जो वाखरीकडं जाणारा रस्ता आहे, जिथून या पालख्या येणार आहेत, मध्ये विसावा मंदिर आहे जिथं पालख्यांचं स्वागत करण्यात येतं, त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। आणि आपण मागं बघू शकता, जो कॉलेजच्या जवळचा रस्ता आहे तो एकच लेन पूर्ण झालेली आहे आणि त्याची वाहतूक चाललेली आहे। येणारे जे भाविक असतील, नागरिक असतील, त्यांना पूर्णपणे कसरत करावी लागते या रस्त्यावरून। अर्थात हा जो राहिलेला पॅच आहे वाखरी ते सरगम चौक, त्यामुळं एवढी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री स्वतः असणार आहेत आणि जर का पाऊस पडला तर पाऊस पडल्यावर मात्र तारांबळ उडणार आहे, कारण लाखो भाविक इथं असणार आहेत आणि कुठली दुर्घटना होऊ नये जरी आपल्याला वाटत असलं तरी मात्र ऐन वेळेस जी परिस्थिती ओढावणार आहे त्याच्यामुळं प्रशासनाला सतर्क राहावं तर लागणारच आहे। मात्र ह्या समस्येतून कसं बाहेर पडणार ही त्याच्यामुळं काळजी लागलेली आहे, कारण अवघे काही दिवस राहिलेले आहेत। नेमकं जे या पुलाचं, ज्या मार्गाचं काम ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे का केलं नाही हे कुठंतरी खडसावून विचारणं गरजेचं आहे। आणि आता जी काही व्यवस्था करावी लागणार आहे ती कशी भक्कम करावी लागेल ह्याचा विचार करावा लागणार आहे। हा आवाज जो आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज आहे, जेणेकरून होणारी जी गैरसोय आणि दुर्घटना टाळता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।